धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या लातूर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यात 6 विधानसभा मतदारसंघात अटीतटीचा सामना पाहावयास मिळाला. जाणून घेऊयात कोणत्या मतदारसंघातून कोण निवडून आले. लातूर ग्रामीण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र धीरज देशमुख यांना पराभव पत्करावा लागला. त्यांचा पराभव भाजपाचे रमेश कराड यांनी केला. तर लातूर शहर मतदारसंघातून माजी मंत्री अमित देशमुख यांनी आपला गड राखला. त्यांचा माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांनी जोरदार सामना केला. निलंगा मतदारसंघात काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे सुपुत्र अशोकराव पाटील निलंगेकर यांना डावलून अभय साळुंखे यांना उमेदवारी दिल्याने भाजपाचे माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यात लढत झाली. यात संभाजी पाटील निलंगेकर यांचा विजय झाला. उदगीरमधून माजी मंत्री संजय बनसोडे यांच्या विकासाला मतदारांनी पसंती देत सर्वाधिक मताधिक्य मिळवून दिले. अहमदपूरमध्ये अपक्ष उमेदवार गणेश हाके यांनी आघाडी घेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट व अजित पवार गट यांच्या उमेदवारांना चांगलाच घाम फोडला. मात्र शेवटी अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील यांनी आघाडी घेत विजय प्राप्त केला. तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असलेले अभिमन्यू पवार यांना मतदारांनी पसंती दिली.